तुम्हाला माहीत असेल काही वर्षांपूर्वी एक मूव्ही आलेली ओह माय गॉड आणि तुम्ही ती नक्कीच बघितली असेल. ती तेव्हा तेव्हा वेळेची ब्लॉकबस्टर मूव्ही होती. तर त्या मूव्हीमुळं आपल्या धर्माची लोकं आहेत सनातन धर्मातली, त्यांचा जो विश्वास होता भगवंतांवरचा, तो डगमगायला लागला होता, की खरंच म्हणजे या मूव्हीमध्ये जे प्रश्न उपस्थित केलेले, तर ते खरंच आहे का? म्हणजे त्यांनी जे प्रश्न विचारलेले कांजीबाईंनी, तर ते त्यामुळे आपला जो विश्वास होता तो डगमगायला लागला होता. आपल्याला पण आधी विश्वास होता भगवंतांवरती, पण ती मूव्ही बघितल्यानंतर आपल्याला पण वाटायला लागलं, की "अरे यार, हा खरं बोलतोय." तर त्यासाठीच ॲक्चुअली आज मिलिंदने हा टॉपिक चूज केलेला. तर सो दॅट ऑल ऑफ युअर डाउट्स विल बी क्लिअर्ड. मे बी तुम्ही तो व्हिडिओ बघितला आहे, त्यामुळे तुमचे ऑलरेडी मोस्ट ऑफ द डाउट्स क्लिअर झालेच असतील. पण तरी जर इन केस तुमचे काही डाउट्स असतील, तर ते आपण आज डिस्कस करूया. तर ॲक्चुअली मित्रांनो, क्वेशन विचारणारी 2 प्रकारची व्यक्ती असतात. एक म्हणजे जो जेन्युइनली प्रश्न विचारत आहे, म्हणजे जेन्युइनली नॉलेज गेन करण्यासाठी प्रश्न विचारत आहे. जसं की आपण बघू शकतो अर्जुन. अर्जुनाला नॉलेज गेन करायचं होतं, त्यामुळे जेन्युइनली त्याने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारलेली होती. पण दुसरा जो व्यक्ती असतो, तो असतो समोरच्याला खाली दाखवायचंय म्हणून तो प्रश्न विचारतोय, त्याला डिफीट करतोय. तर अशा 2 प्रकारची व्यक्ती असतात. तर नक्कीच आपण जे फर्स्ट कॅटेगरी आहे त्यामध्येच यायला हवे, की जे आपल्याला जेन्युइन नॉलेज गेन करायचंय त्यासाठी आपण प्रश्न विचारतोय. तर आपण बघूया. तर ही 6 मेन प्रश्न कांजीभाईंनी त्या मूव्हीमध्ये रेज केलेली. तर फर्स्ट वॉज दी व्हाय टू ऑफर हेअर्स टू बालाजी? बालाजी भगवंत जे आहेत तिरुपतीला, तर त्यांना आपण केस का अर्पण करायची? हा पहिला प्रश्न होता. त्यानंतर सेकंड क्वेशन वॉज गॉड इज एव्हरीवेअर, देन व्हाय टू वर्शिप स्टोन? जर तुम्ही म्हणताय की भगवंत सगळीकडे आहे, भगवंत पाना-फुलांमध्ये आहे, भगवंत दगडामध्ये आहे, भगवंत सर्वीकडे आहे, तर मग तुम्ही एका मूर्तीची पूजा का करत आहे? असा प्रश्न कांजीभाईंनी उपस्थित केलेला. त्यानंतर थर्ड प्रश्न जो होता तो व्हाय डू वी नीड बिग बिग टेम्पल्स? तर ठीक आहे, भगवंतांची मूर्तीची सेवा करायची तर मग छोटीशी मूर्ती घेऊन घरामध्ये सेवा करायची ना. आपल्याला एवढी मोठी-मोठी मंदिरं का लागत आहे? हा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला. त्यानंतर ही वॉज आस्किंग हाऊ टू आयडेंटिफाय फेक साधू एंड रिअल साधू? कारण की त्याने जितकी पण साधू फेस केलेली, ते सर्व फेक साधू होती. तर त्याचा त्या साधूंवरचा विश्वास पूर्णपणे उडून गेलेला आणि त्याला वाटायचं की हरे कृष्ण हरे रामावाली लोकं दिसली किंवा कोणीही असं भगवा वस्त्र धारण केलेला व्यक्ती दिसला, तर तो फेकच आहे. तो चुकीचा व्यक्ती आहे. त्याला काहीच झालं नाही त्यामुळे तो साधू बनला. अशी त्याची मेंटॅलिटी बनलेली. तर आपण आज इथं बघूया की एका फेक साधूला आणि रिअल साधूला कसं ओळखायचं ते आज आपण आजच्या सेशनमध्ये बघूया. आणि 5वा प्रश्न त्याचा होता, व्हाय सो मेनी ट्रेडिशन्स? व्हाय टू वेस्ट मिल्क ऑन शिवलिंग? ते विचारत होते की इतके सारे रीतिरिवाज का करायचे आहे? ठीक आहे, छोटीशी मूर्ती आहे तर त्याची सेवा करा. बस एवढे तुम्हाला सगळे रीतिरिवाज का करायचे आहे? ते जे दूध आहे ते शिवलिंगावर आपल्याला का वेस्ट करायचं आहे? इतके सगळे भिकारी बसलेले तर त्यांना दूध द्या असं त्यांनी प्रश्न उद्भवलेला. आणि 6वा प्रश्न होता त्यांचा, व्हाय बॅड थिंग्स हॅपन विथ गुड पीपल? ठीक आहे, तुम्ही म्हणता भगवंत आहे, असं आहे, तसं आहे. मग जे भगवंतांची भक्त आहेत तर त्यांच्यासोबत चुकीच्या गोष्टी का होतात? आणि हा जेन्युइन प्रश्न आहे मित्रांनो. ॲक्चुअली हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. आता कोव्हिडमध्ये पण आपण बघितले असतील कोणाचे रिलेटिव्ह जर कोव्हिडमुळे अफेक्ट झाले असतील आणि त्यांनी जीव गमावला असेल, तर आपल्याला वाटत होतं, की "अरे, हा तर खूप चांगला व्यक्ती होता. पण मग याच्यासोबत कृष्णाने असं का केलं?" तर आपल्याला पण असे प्रश्न पडतात, की व्हाय बॅड थिंग्स हॅपन विथ द गुड पीपल? सो ऑल these क्वेशन्स विल सी इन आवर टुडेज सेशन. येस. सो फर्स्ट क्वेशन वॉज व्हाय टू ऑफर हेअर्स टू बालाजी? बालाजी भगवंतांना आपली केस का दान करायची? तर मी त्या ड्रामामधली एक स्मॉल क्लिप जे आहेत ते कट करून यामध्ये शेअर केलेलं आहे. तर आपण प्रत्येक प्रश्नाची एक एक क्लिप बघूया आणि त्यावर पुढे जाऊन डिस्कशन करूया. तर मी आता पहिली क्लिप प्ले करतो. कांची भाई, सर्वांना एक आवाज येतोय सवाल का? पूछूं आपसे? आशा करता हूं कि आप बुरा नहीं मानेंगे। यस सर। कांची भाई, आपके लाइफ में सबसे बेहतरीन तोहफा आपको कौन सा मिला है? क्या? ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ये कैसा सवाल है? ऑब्जेक्शन ओवररूल्ड। बताओ ना कांची भाई, हम सब जानना चाहते हैं, बताओ ना। मेरे लाइफ में, हाँ, जब मैंने मैट्रिक पास किया था तब मेरी माँ ने मुझे एक लॉकेट दिया था। वही मेरे लिए सबसे कीमती है। कीमती? क्या कांची भाई, आपको इस लॉकेट के अलावा और कोई कीमती गिफ्ट मिला नहीं लाइफ में? अरे ये सिर्फ लॉकेट नहीं है, ये मेरे माँ का त्याग है, उसका आशीर्वाद है, उसका प्यार है। अरे कितनी भावनाएं जुड़ी हैं इस लॉकेट से, तुम्हें क्या मालूम?
एग्जैक्टली कांजी भाई, जैसा आपके लिए यह सिर्फ एक लॉकेट नहीं है, इसके पीछे आपकी मां का त्याग है, उनका प्यार है। ठीक उसी तरह जब भगवान को लोग अपने बाल अर्पण करते हैं ना कांजी भाई, तो भगवान के लिए वो सिर्फ बाल नहीं है, उस बाल के पीछे उनके भक्तों के सौंदर्य का त्याग है, हृदय का प्रेम है और जीवन का समर्पण है। अरे कितनी भावनाएं जुड़ी है इन बालों के पीछे कांजी भाई, आपको क्या मालूम। और वैसे भी भगवान भावग्रही है, बालग्रही नहीं। वेंकटरमणा गोविंदा गोविंदा। वो सब ठीक है, लेकिन विदेशों में विग्स बनाने के लिए जो बाल बेचे जाते हैं, उससे आने वाले पैसों का क्या ये श्रद्धा का धंधा नहीं है? कांजी भाई, ऐसा सवाल पूछ के आप इतिहास के प्रति अपनी अज्ञानता का ही प्रदर्शन कर रहे हो। भारी मात्रा में विग्स बनाने की तकनीक हाल ही में विकसित हुई है माय लॉर्ड, परंतु लोग तो हजारों वर्षों से मंदिर में जाकर अपने बाल अर्पण कर रहे हैं। तो इस प्रथा की स्थापना आपके विग्स बनाने के लिए नहीं हुई है। और वैसे भी जो बाल हजारों वर्षों से कूड़े में फेंके जा रहे थे, अगर आज उन्हें बेचकर कोई मंदिर धन की प्राप्ति करके समाज की सेवा के लिए अनेकों स्कूल, अस्पताल और अनाथ आश्रम बनाता है, तो उसमें तकलीफ क्या है? क्या आप जानते हैं कांजी भाई, बालाजी मंदिर में मुफ्त में 24 घंटे अन्नदान की सेवा उपलब्ध है, जिसके कारण वहां पर कोई भी गरीब खाली पेट नहीं सोता। तो ये श्रद्धा का धंधा नहीं है कांजी भाई, ये तो वेस्ट प्रोडक्ट्स का धंधा है। ये तो अक्लमंदी की बात है। एकदम सच बात बताई तुमने, रोम बसरीदाम पा। सुपर अन्ना, एकदम सुपर. येस. तर आपण इथं बघितलं की त्यांनी एक सिंपल प्रश्न विचारलेला कांजीबाईंना की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय मोठं गिफ्ट मिळालेलं आहे. तर मग तिथं कांजीबाईंनी सांगितलं की दिस लॉकेट. तर मग तिथंच त्यांनी विचारलं की काय हे लॉकेट तुमच्या जीवनातलं एवढं मोठं गिफ्ट आहे का? तर मग त्यांनी सांगितलं की या लॉकेट सोबत माझ्या आईच्या जे भावना होत्या, जे प्रेम होतं, जे त्याग होता, तर ते या लॉकेट त्याला रिप्रेझेंट करतं. तर एक्झॅक्टली आपले जे इथं आन्सर काय दिलेलं त्यांनी की आपण जेव्हा भगवंतांना आपले जे बाल किंवा आपले जे केस आहे, ते जेव्हा आपण भगवंतांना अर्पण करतो, तर ते आपल्या सौंदर्याचा त्याग आहे. ते आपल्या भावना आहे. ते आपलं भगवंतांप्रती असलेलं प्रेम आहे. तर हे आदान-प्रदान करण्यासाठी आपण केस तिथं डोनेट करतोय. तर हे आपलं पहिलं उत्तर होतं. त्यानंतर कृष्ण विजयजी सांगतात, की भगवंत जे आहेत ते भावग्राही आहे, बालग्राही नाही. भगवंत जे आहे ते आपली भावना बघत असतात. आपण कोणत्या भावनेने त्यांना गोष्टी अर्पण करत आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं, की तुम्ही जे म्हणताय, की हे केस गोळा करून विदेशामध्ये विकताय आणि त्यापासून पैसा कमवताय. तर त्यांनी त्याला उत्तर दिलं, की हे जे विक्स डेव्हलप करायची टेक्निक जी आहे, ती आत्ता डेव्हलप झालेली आहे. पण हजारो वर्षांपासून भक्त तिरुपतीला जात आहेत आणि आपली केस डोनेट करत आहे. तर हे काही विग्स बनवण्यासाठी डोनेट करताय असं पार्ट नाहीये. हजारो वर्षांपासून भक्त जात आहेत, त्यांना केस दान करतायत आणि त्यांनी यामध्ये सांगितलं, की जरी जे केस आहे ते विकून जर विग्स बनवत आहे, तर हा वेस्ट प्रोडक्टचा धंदा आहे आणि त्याच पैशांनी ते तिरुपती संस्थान काय करत आहे, की जे गोरगरीब लोक आहेत त्यांना जेवण देत आहे. जे हॉस्पिटल उभारत आहे, गोरगरीब लोकांना हॉस्पिटलमध्ये अफोर्ड केलं जात नाही, त्यांच्यासाठी हॉस्पिटल उभारताय. तर जर तुम्ही कोणी गेलं असेल तिरुपतीच्या मंदिरामध्ये, तर तिथं कंटिन्युअस 24 अवर्स अन्नदान दिलं जातं. त्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही, की हे मंदिर जे आहेत ते जे आपले केस आहेत त्याचा धंदा करत आहे. तर बिलकुल नाही मित्रांनो. इट इज अ धंदा ऑफ वेस्ट प्रोडक्ट आणि व्हॉटएव्हर मनी दे आर एक्वायरिंग फ्रॉम इट, दे आर युटिलायझिंग इन पीपल्स सर्व्हिस. लोकांच्या कल्याणासाठी ते पैसे वापरत आहे. तर आय होप पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना मिळालं असेल. सो विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन वॉज, भगवंत सगळीकडे आहे, मग आपल्याला एक दगड किंवा आपल्याला एक मूर्तीची काय गरज आहे? सगळीकडे आहे तर मग कुठेही भगवंतांची वर्शिप करायची, भगवंतांची पूजा करायची, एका दगडाची आपल्याला काय आवश्यकता आहे? तर ते आपण या व्हिडिओमध्ये आता बघूया. समाज में कुछ तो फायदा हो रहा है, परंतु आप मुझे एक बात बताओ, भगवान तो सब जगह है ना?
हाँ बिल्कुल। तो उस पत्थर को पूजने की क्या आवश्यकता है? कांजी भाई, आप पानी तो पीते होगे ना? कैसे पीते हो? कैसे पीता हूं? मतलब? नहीं, मेरा मतलब है आप किस में पानी पीते हो? अरे जैसे अभी आपने पिया वैसे ही, ग्लास में। कांजी भाई, ग्लास में ही क्यों पीते हो पानी आप? पानी तो सब जगह है ना? हाँ, वही हाइड्रोजन, वही ऑक्सीजन तो इस हवा में भी है। तो आप डायरेक्टली ऐसा हवा में से ऐसे क्यों नहीं पानी पीते आप? मैं लॉर्ड, इस कोर्ट में कैसी पागल जैसी बातें चल रही हैं? कोई हवा से पानी कैसे पी सकता है? एग्जैक्टली कांजी भाई, एग्जैक्टली। जैसे पानी हर जगह पर है, पर उसे पीने के लिए इस ग्लास की आवश्यकता होती है। ठीक उसी तरह भगवान भी सभी जगह है, परंतु उन्हें मूर्ति रूप में सहजता से पूजा जा सकता है। तो इसका मतलब मिस्टर कृष्ण विजय, हम रास्ते पे पड़े कोई भी पत्थर को पूज सकते हैं? कांजी भाई, आपने कभी प्रेम पत्र लिखा है क्या? प्रेम पत्र? प्रेम? अरे शर्माओ मत, शर्माओ मत। हाँ कांजी भाई, बताओ ना, बताओ ना। हाँ, लिखा है। तो कांजी भाई, उस जमाने में आपने ईमेल तो नहीं किया होगा ना? हाँ, तो कैसे डाला आपने? मैंने पोस्ट किया था। पोस्ट किया? कहां पर? अरे सरकारी पोस्ट बॉक्स में, और कहां? पक्का सरकारी लाल डब्बे के पोस्ट बॉक्स में ही पोस्ट किया? अरे हाँ बाबा, हाँ। पक्का कांजी भाई? अरे हाँ, बोला ना आपको। पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड। कांजी भाई अपने सारे प्रेम पत्र सरकारी पोस्ट बॉक्स में ही डालते हैं। माय लॉर्ड, आई विल कम टू दिस पॉइंट लेटर। अच्छा कांजी भाई, सुना है सुनवाई के बाद आपके पास बहुत पैसा आया है। हाँ कांजी भाई, जरा जरा मुझे 1,000 रुपए की नोट दो ना। माय लॉर्ड, ये क्या चल रहा है? कांजी भाई, दो ना। प्रॉमिस, प्रॉमिस मैं आपको वापस दूंगा। अरे जरा वो वड़ा पाव लेके आना। अरे क्या ये पागल हो गया है? कोई कोई भला 1,000 रुपए की नोट पर वड़ा पाव खाता है? चलो लाओ लाओ, इधर मेरा नोट लाओ। कांजी भाई, कांजी भाई, आई एम सॉरी कांजी भाई। ये रहा आपका 1,000 रुपए का नोट। अच्छा कांजी भाई, इस कागज के ऊपर खाया तो चलेगा ना? आपको कोई एतराज तो नहीं ना? तुमको जो करना है करो। कांजी भाई रिलैक्स। कांजी भाई, आप भी खाओ। नहीं नहीं, रहने दो, तुम ही खाओ, तुम ही खाओ। वाह, क्या वड़ा पाव है। अच्छा कांजी भाई, एक बात बताओ, ये भी कागज है और आपके पास जो है वो भी कागज है, लेकिन जब मैं आपकी 1,000 रुपए की नोट के ऊपर इमली की चटनी डालकर वड़ा पाव खा रहा था, तब आप मुझे पागल कह रहे थे। लेकिन जब मैं वही वड़ा पाव इस कागज पर खा रहा हूं, तब आप कुछ नहीं बोल रहे। ऐसा क्यों? ऐसा क्यों कांजी भाई? अरे क्यों मतलब क्या? ये 1,000 रुपए का नोट है, इसका कुछ वैल्यू है। ये सरकार द्वारा ऑथराइज्ड है। पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड। तो कांजी भाई, जैसा आप कोई भी लाल डब्बे में पत्र नहीं डालते और किसी भी कागज को पैसा नहीं मानते, कांजी भाई उसी तरह हम रास्ते के कोई भी पत्थर को भगवान नहीं मानते, क्या बात बोली यार। जब तक शास्त्र के द्वारा वो ऑथराइज नहीं किया गया हो। और उस ऑथराइजेशन प्रोसेस को ही प्राण प्रतिष्ठा कहते हैं कांजी भाई, प्राण प्रतिष्ठा। माना। ठीक आहे. तर इथे तुम्ही बघितलं की त्यांनी प्रश्न उठवलेला की भगवंतांची मूर्ती रूपामध्येच का वर्शिप करायची? सर्वीकडे आहे तरी मूर्ती रूपच का? तर मग त्यांनी त्यांना एक भारी एक्झाम्पल अनालॉजी दिलेली आहे पाण्याची. जर तुम्ही कोणी केमिस्ट्री शिकलेले असतील तर वॉटरचा फॉर्म्युला आहे H2+ 1/O2. तर H2 आणि O2 जे आहे ते एन्व्हायर्नमेंटमध्ये इझिली अवेलेबल असतात. तर मग त्यांनी त्यांना प्रश्न रेज केला की ठीक आहे, मग तुम्हाला जर पाणीच प्यायचंय तर असं असं करून हवेमधून का पित नाही तुम्ही?
तुम्हाला ग्लासच का लागतोय? तर मग कांजीबाईंनी तिथे सांगितलं, की ग्लास जो आहे तो एक मीडियम आहे ते पाणी पिण्याचा. तर मग इथंच मित्रांनो सांगायचं झालं, की हेच आहे, की भगवंत सुद्धा सर्वीकडे आहे. पण आपण भगवंतांना इझिली ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला त्यांना मूर्ती रूपामध्ये पूजावं लागतं. जरी भगवंत सर्वीकडे आहे, पण आपण त्यांना इझिली ॲक्सेस करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला त्यांचं मूर्तिरूप लागतं. ईझीएस्ट वे टू वर्शिप गॉड इस इन डीटी फॉर्म. डीटी फॉर्म म्हणजे मूर्तिरूप. भगवंतांसोबत आपलं नातं कल्टिव्हेट करण्यासाठी आपलं फक्त एकच गोष्ट आहे, जी आपल्याला भगवंतांसोबत जोडावी लागते. आणि नॉट ऑल स्टोन्स बट ऑथराइज्ड. एक्झाम्पल इंडियन पोस्ट करन्सी. इथं कांजीभाईंनी सांगितलं, की त्यांना प्रश्न विचारलेला, की तुम्ही लव्ह लेटर कुठे टाकायचे? तर मग त्यांनी सांगितलं, की जे इंडियन पोस्टचे जे लाल डब्याचे जे ऑथराइज्ड पोस्ट ऑफिस होते, मी तिथंच पत्र टाकायचो. आणि मग त्यांनी अजून एक एनालॉजी सांगितलेली त्यांना वडापावची. तर वडापाव एक सिंपल पेपरवर खाल्ला आणि एक 2000च्या 1000च्या नोटवर खाल्ला. तर मग त्यांनी सांगितलं, की तुम्ही हा पण पेपर आहे, हा पण पेपर आहे. तर मग तिथं कृष्ण विजयजींनी त्यांना काय सांगितलं, की हे जे आहे, हे जे पोस्ट ऑफिस जे आहे किंवा हे जे 1000ची जी नोट आहे, इट इस ऑथराइज्ड बाय सम ऑथॉरिटी. कोणत्यातरी एक ऑथॉरिटीने हिला ऑथराइज केलेलं आहे. जसं की नोटसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तिला ऑथराइज केलेलं आहे आणि ते लाल जो बॉक्स होता, तो इंडियन पोस्टने ऑथराइज केलेला आहे. तसंच कृष्ण विजयजी तर सांगतात, की आपण कोणत्याही रस्त्यावर पडलेल्या दगडाला भगवंत मानत नाही. त्यासाठी त्या जो आपण त्याचं एक रूपमध्ये त्याला कन्व्हर्ट करतो आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करतो मित्रांनो. प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय? आता तुम्ही बघितलं असेल, की तुम्ही जर कोणी व्हिजिट केलं असेल कोणती मंदिरं, तर त्या मंदिरामध्ये असे बाहेरच्या मोठ्या-मोठ्या ठिकाणांवरून कोरीव काम करून मूर्ती आलेली असतात. तर त्या मूर्ती जरी आपल्याला दिसायला कृष्णासारखी दिसत असेल किंवा कोणत्या देवीसारखी मूर्ती दिसत असेल, पण जोपर्यंत तिची पूर्णपणे शास्त्रांनुसार प्राणप्रतिष्ठा होत नाही, तोपर्यंत ती मूर्ती आपण भगवंतांची आहे असं समजू शकत नाही. तर यालाच प्राणप्रतिष्ठा म्हणतात मित्रांनो. आपण कोणत्याही रस्त्यावर पडलेल्या दगडाला असं म्हणू नाही शकत, की हे भगवंत आहे, ठीक आहे, यांची यांची आपण पूजा करू. तुम्ही मूव्ही बघितल्या असतील 3 इडियट्समध्ये सुद्धा किंवा पीके मूव्हीमध्ये किंवा ओएमजी मूव्हीमध्ये बरीचशी लोकं काय करायची, एक दगड घ्यायची, त्यावर असं लाल लाल रंग टाकून द्यायची किंवा ऑरेंज रंग टाकून द्यायची आणि त्याच्यासमोर अगरबत्ती फिरवायची. तर मित्रांनो यांचं ध्येय काय होतं? यांचं फक्त एकच ध्येय होतं, की जे आपले सनातन धर्माची जी लोकं आहेत, त्यांना कन्फ्यूज करणं, त्यांना त्यांच्या धर्मापासून लांब करणं आणि त्यांचा जो भगवंतांवरचा जो विश्वास आहे, तो कमी करणं. हे जे मूव्ही बनवतात त्यांची हेच उद्दिष्ट असतात. तर नक्कीच आपण कोणत्याही दगडाची पूजा करत नाही, जोपर्यंत त्या दगडाची किंवा ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत. सो आय होप second question is also answered. So now we will move to the third question, which is why do we need big temples? आपल्याला मोठ्या-मोठ्या मंदिरांची का आवश्यकता आहे? माना कि मूर्ति रूप में भगवान की पूजा हो सकती है, लेकिन इसके लिए इतने बड़े बड़े आलीशान मंदिरों की क्या आवश्यकता है? जब हजारों भिखारी बाहर भूख से तड़प रहे हैं, मर रहे हैं, दाने दाने के लिए तरस रहे हैं। जज साहब, यह बड़ी दुख की बात है कि आज भी हमारे देश में हजारों लोग भूखे मर रहे हैं। परंतु जज साहब, मेरा इस कोर्ट से यह प्रश्न है, क्या वाकई मंदिरों और लोगों के भूखे मरने में जरा सा भी संबंध है? अगर हमें वाकई लोगों के भूखे मरने की चिंता है, तो फिर ये बड़े बड़े थिएटर्स, मॉल्स, आईपीएल, वर्ल्ड कप्स, फिल्म फेयर अवार्ड्स, इन सब पर जब करोड़ों अब्जों रुपए खर्च होते हैं, तब कोई आवाज क्यों नहीं उठाता? माय लॉर्ड, केवल जब मंदिरों की बात आती है, तब गरीबों की क्यों याद आती है? Sir, I completely agree with you. अगर उस धनराशि का थोड़ा सा भी भाग गरीबों को खिलाने में लगाया होता, तो पूरे विश्व की भूख की समस्या हल हो जाती। ज्यादा दूर क्यों जाते हो जज साहब? ओ माय गॉड मूवी बनी 20 करोड़ में, बॉक्स ऑफिस कलेक्शन 80 करोड़ का, तो माय लॉर्ड कुल मिलाकर मुनाफा कितना हुआ? 60 करोड़ का। पूरे 60 करोड़ का मुनाफा माय लॉर्ड, पूरे 60 करोड़ का। तो मेरा यह प्रश्न है, इसमें से कितना परसेंट भूखे गरीबों पे खर्च किया गया? 100%? पॉसिबल ही नहीं। 50%? नहीं। 25%? 25? माय लॉर्ड,
शायद सिर्फ 0%। माय लॉर्ड, यह मूवी कहती है कि धर्म श्रद्धा का धंधा करता है, बल्कि असलियत तो यह है माय लॉर्ड कि यह मूवी ने श्रद्धा की निंदा का धंधा किया है माय लॉर्ड। श्रद्धा की निंदा का धंधा, और वो भी पूरे 60 करोड़ का। अरे तुसी छा गए गुरु। और कांची भाई, आपके जानकारी के लिए इस्कॉन के मंदिर से फूड फॉर लाइफ प्रोग्राम द्वारा प्रतिदिन 15 लाख लोगों को मुफ्त में भोजन दिया जाता है, जिसका अर्थ है 173 मील्स पर सेकंड। और यही नहीं, बालाजी मंदिर, उडुपी मंदिर, तमाम गुरुद्वाराओं में और अनेक मंदिरों में प्रसाद का मुफ्त में वितरण होता है, और इस वितरण में अमीर और गरीब का कोई भेदभाव नहीं होता। तो मंदिर के बाहर लोगों के भूखे रहने का तो कोई सवाल ही नहीं उत्पन्न होता। येस. तर तुम्ही इथं बघितलं की कृष्ण विजयजींनी प्रश्न रेस केलेला की जे टेम्पल्स आहेत आणि जी गरिबी आहे आपल्या देशातली, त्याचं काही रिलेशन आहे का? फक्त आमच्या टेम्पल्सच आले की तुम्हाला सर्व गरिबी का आठवते? तुम्ही बघू शकता की इतके मोठे मोठे थिएटर्स आहेत, इतके मोठे मोठे IPL होतात, इतके मोठे मोठे वर्ल्ड कप होतात. OMGचा तुम्ही टर्नओव्हर सुद्धा बघितला, एवढे मोठे फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा होतात. तर मग त्यावेळेस तुम्हाला गरिबीची का नाही आठवण येत? तुम्ही त्यावेळेस का नाही म्हणत की कशाला हे फिल्मफेअर अवॉर्ड तुम्ही घेत आहेत, कशाला तुम्ही हे थिएटर मोठे मोठे बांधत आहेत? तेच पैसे जर तुम्ही बाहेर गरिबी बाजूला करण्यासाठी जर इन्व्हेस्ट केले, तर तुम्ही गरिबी पूर्णपणे हटवू शकतात देशामधनं. तुम्हाला फक्त आमची मंदिरांची गोष्ट आल्यानंतरच का अशा गोष्टी आठवतात? तर हा त्यांनी प्रश्न उद्भवला. आणि कृष्ण विजयजींनी अजून एक प्रश्न विचारला की OMG मूव्ही बनला 20 करोड मध्ये आणि त्याचं पूर्ण टर्नओव्हर झालं 80 करोड, म्हणजे जवळपास 60 करोडचा त्यांनी प्रॉफिट कमवला. तर त्यांनी विचारलं की 60 करोड म्हटलं तुम्ही किती % अमाउंट जी आहे ती गरिबांच्या कल्याणासाठी वापरली? तर नक्कीच काहीच नाही मित्रांनो, फक्त 0. जर तुम्ही कोणी तिरुपती मंदिर व्हिजिट केलं असेल किंवा कोणतंही इस्कॉन टेम्पल व्हिजिट केलं असेल, तर तिथं कंटिन्युअस डेली फूड फॉर लाईफ किंवा जेवण वितरित केलं जातं गरिबांना. जर तुम्ही बघितलं इस्कॉन, त्यांनी सांगितलंच की इस्कॉन डेली पूर्ण जगामध्ये 20 लाख लोकांना अन्नदान करतं. आणि 20 लाख लोकांना डेली म्हणजे 173 मील्स पर सेकंड, म्हणजे एका सेकंदाला इस्कॉन 173 जेवणाच्या थाळ्या गरिबांना वाटत आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकतात की आपण जरी इतके मोठे मोठे मंदिर बांधत आहोत, तर आपण असं नाही करतोय की गरिबीला प्रोत्साहन देतोय. आपण जे इस्कॉनचे जे संस्थापक आचार्य होते श्रील प्रभुपाद, तर त्यांनी आदेश दिलेला की आपल्या इस्कॉन मंदिराच्या 1 किलोमीटरच्या जी रेंज आहे, त्या रेंजमध्ये कोणीही भिकारी भुकेने मरू नये. त्यामुळं जर तुम्ही इस्कॉन अहमदनगरला जरी व्हिजिट केली, तर तुम्हाला कळेल की तिथे संध्याकाळी दररोज 4 तास कंटिन्युअस फूड फॉर लाईफचा प्रोग्राम चालतो. जे पण गरीब लोक आहेत, ज्यांना अन्न मिळत नाही वेळेवर, त्यांना अन्नदान केलं जातं. तर मित्रांनो, नक्कीच असं नाही आहे की आपण मोठी मोठी मंदिर बांधत आहे आणि गरिबांकडे लक्ष देत नाही आहे. काही लोक म्हणतात की मानव सेवा हीच ईश्वर सेवा. तसं नाही मित्रांनो, ईश्वर सेवा हीच मानव सेवा आहे ऍक्च्युली. कारण की जर आपण भगवान श्रीकृष्णांची सेवा केली, तर ऑटोमॅटिकली जे अदर्स गोष्टी आहेत ते ऑटोमॅटिकली फुलफिल होतात. जर तुम्ही बघितलं, तर तुम्ही न्यूज बघत असाल, तर मागे एक न्यूज आलेली की इस्कॉन दिल्लीने दिल्ली गव्हर्नमेंट सोबत टायअप करून बऱ्याचशा लोकांना फ्री मध्ये अन्नदान केलेलं. तर आतापास जवळपास त्यांचं 20 करोड लोकांना त्यांनी अन्नदान केलेलं या कोविडच्या पिरियडमध्ये. तर तुम्ही बघू शकतात की मंदिरं नुसतं आपण मोठी मोठी भव्य बांधत नाही आहे, तर त्या मंदिरापासून जे काही दान आपल्याला येत आहे, त्यांचं गरिबांसाठी युटिलाइज आपण त्यांना करत आहे. समाजाच्या उद्धारासाठी आपण ते पैसे वापरत आहे. अजून OMG मध्ये सांगितलं की OMG सेड वी पीपल आर डुईंग श्रद्धा का धंदा. आपण श्रद्धेचा धंदा करत आहोत, पण ऍक्च्युली असं नाहीये मित्रांनो. कारण की OMG जी मूवी आहे, तिने श्रद्धाच्या निंदेचा धंदा केला आहे. आपली भगवंतांवरची जी श्रद्धा आहे तिची निंदा केली आणि त्या निंदा केल्यापासून त्यांनी पैसे कमवले मित्रांनो. अल्सो तुम्ही, जसं मी तुम्हाला सांगितलं, बालाजी मंदिर, उडुपी मंदिर, इस्कॉन मंदिर, तुम्ही कुठेही जा, तिथं कंटिन्युअस 24 अवर्स गरिबांना जेवण दिलं जात आहे. आणि तिथं कधीच असं डिस्क्रिमिनेट नाही केलं जात की हा गरीब आहे आणि हा श्रीमंत आहे, त्यामुळे याला आपण प्रसाद देऊ, याला प्रसाद देणार नाही, असं बिलकुलच नाही मित्रांनो. जे काही लोक तिथं येतात प्रसादासाठी, सर्वांना प्रसाद मिळतो. त्या सर्वांना सोयी सुविधा योग्य याच्यामध्ये मिळतात. येस. So that is the answer for this third question. So the fourth question is,
तर मग ठीक आहे. तर मग कानजीभाईंनी प्रश्न उद्भवलेला, की ठीक आहे मग तुम्ही एवढं सेवा करताय तर ठीक आहे. पण मग त्यांनी विचारलेलं, की इतकी सारी फेक साधू आहेत. तर मग त्यांचं काय? आम्ही कसं आयडेंटिफाय करायचं, की हा फेक आहे आणि हा रिअल आहे? तर आपण त्याचं उत्तर इथं बघूया. कोर्ट का ध्यान उस विषय पर केंद्रित करना चाहता हूं जिसका इनके पास कोई जवाब नहीं होगा। जज साहब, अगर आपकी इजाजत हो तो मैं लक्ष्मी प्रसाद गुप्ता को इस विटनेस बॉक्स में बुलाने की आज्ञा चाहूंगा। लक्ष्मी प्रसाद गुप्ता हाजिर हो। मैं गीता पे हाथ रख के कसम खाता हूं जज साहब, जो कुछ भी बोलूंगा सच बोलूंगा, सच के सिवा कुछ नहीं बोलूंगा। माय लॉर्ड, इस विटनेस बॉक्स में खड़े हुए लक्ष्मी प्रसाद शर्मा एक ऐसे शख्स है जिनको इन भगवान के सेल्समैनों ने बहुत ही बुरी तरह फंसाया। माय लॉर्ड, बाकी की हकीकत ये खुद बयान करेंगे। जज साहब, मेरा नाम लक्ष्मी प्रसाद शर्मा नहीं, गुप्ता भी नहीं, मैं लक्ष्मी प्रसाद अय्यर, कुंभकोणम से। लक्ष्मी रोड में मेरा एक छोटा सा दुकान कपड़े का। कुछ समय पहले मुझे व्यापार में बहुत नुकसान हुई, जिसके वजह मैं बुरी तरह कर्ज में डूब गई। उसी के कारण मेरे छोटे छोटे बच्चे इतने 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 छोटे छोटे बच्चे वो टाइम पे बीमार हो गई। घर में मेरे बुढ़े माँ बाप वो भी बहुत बीमार थे, उनका भी दवा लेने के लिए मेरे पास पैसा नहीं। उसी वक्त मेरा दोस्त नटराजन अय्यर मेरे को बोली, तुम जाओ लीलाधर स्वामी के पास, तुम्हारा सब संकट दूर करेगा वो। मैं भी खुश होकर मेरे गांव की 1.5 एकड़ का जमीन 1.5 लाख में बेचा, उसके दर्शन का पास खरीदा। अन्य की ना कुलची ना कर उसके दर्शन के लिए गई तो योर ऑनर, तभी उसने मेरे को बहुत बड़ी चमत्कार दिखाई। उसने उसके हाथ से कुछ पाउडर, क्या बोलते हैं उसको, पाउडर को, राख निकाली हाथ से मेरे को दी, तो बोला मेरे को तेरा सब संकट दूर हो जाएगा। जज साहब, 2 साल हुई मैं वो स्वामी को ढूंढ ढूंढ के थक गया, लेकिन उसका कोई एड्रेस नहीं। जज साहब, मेरे साथ धोखा हुई, धोखा। ये साधु लोग सब ढोंगी होते, मेरे तो साधुओं पे विश्वास ही नहीं, नो बिलीव एट ऑल। जज साहब, मैं तो पूरी तरह टूट फूट के बिखर गई। आज मेरे पास ना मेरी दुकान, ना मेरा जमीन, लुंगी भी नहीं। ये तो नटराजन अय्यर से उधारी में लाई जज साहब, उधारी में। साधु लोग अच्छे नहीं, अच्छे नहीं। माय लॉर्ड, अगर आपकी इजाजत हो तो मैं लक्ष्मी प्रसाद जी से कुछ सवाल पूछना चाहूंगा। अच्छा, तो लक्ष्मी प्रसाद जी, आप मुझे ये बताइए कि जिंदगी में कभी आप बीमार पड़े हो? आमा वकील साहब, बहुत बार। अच्छा, तो कभी आपके साथ ऐसा हुआ है कि किसी डॉक्टर ने आपको गलत सलाह दी हो, या जिसके पास जाकर आपकी बीमारी और बढ़ गई हो? हाँ वकील साहब, सदाशिव पेट में ऐसे एक डॉक्टर है, डॉक्टर गोड बोले, क्या बताऊं उनके बारे में। रोज गोड बोल बोल के क्या बोल के मेरा शुगर 420 बढ़ा दिया। तो लक्ष्मी प्रसाद जी, इस कोर्ट को यह बताएं कि ये कब की बात है?
5 साल पहले की बात है वकील साहब। पॉइंट बी नोटेड माय लॉर्ड। तो इसका मतलब है कि इन 5 सालों में आप कभी भी बीमार नहीं पड़े और किसी भी डॉक्टर के पास गए नहीं और ना ही कभी जाओगे, करेक्ट? नहीं नहीं, ऐसे कब कहा? अब तो मैंने एक अच्छी डॉक्टर ढूंढ ली, डॉक्टर रामनाथन अयंगर, MBBS या FRCS। ऑब्जेक्शन माय लॉर्ड, इन फिजूल की बातों से इस कोर्ट को गुमराह किया जा रहा है। माय लॉर्ड, प्लीज लेट मी कंप्लीट माय पॉइंट। लक्ष्मी प्रसाद जी, आप जा सकते हैं। माय लॉर्ड, क्या ऐसा आज हर एक फील्ड में नहीं होता? लक्ष्मी प्रसाद जी का पाला एक बुरे डॉक्टर से पढ़ने के बाद उन्होंने एक अच्छा डॉक्टर ढूंढा। उन्होंने डॉक्टर के पास जाना बंद नहीं किया। ठीक उसी तरह माय लॉर्ड, साधु ढोंगी भी होते हैं और खरे भी। हमें खरे साधु के पास जाना चाहिए। पर कृष्ण विजय जी, साधु के माथे पर क्या लेबल होता है कि हाँ मैं खरा हूं और मैं झूठा? कांजी भाई, आज मार्केट में ओरिजिनल 500 रुपए के नोट के साथ जाली 500 रुपए की नोट भी पाई जाती है, आपको पता है ना? तो ये हमारी जिम्मेदारी है कि रिजर्व बैंक ऑफ इंडिया द्वारा जारी किए गए गाइडलाइन से हम ओरिजिनल और डुप्लीकेट नोट को पहचाने। उसी तरह भगवान ने हमें जो शास्त्र रूपी गाइडलाइंस दिया है ना कांजी भाई, उसका आधार लेकर हमें जानना चाहिए कि ये साधु अधिकृत 4 संप्रदायों में से आते हैं या नहीं। तो ये हमारी जिम्मेदारी है। अरे रे कृष्ण विजय जी, जब इतना झमेला है तो इन सब साधुओं के पास और गुरुओं के पास जाने की क्या जरूरत है? हम सीधा ही भगवान के पास क्यों ना जाएं? अरे कांजी भाई, अगर केवल 400 मीटर की दूरी तय करने के लिए मिल्खा सिंह को गुरु की आवश्यकता पड़ी, तो क्या हमें यहां से भगवत धाम जाने के लिए गुरु की कोई आवश्यकता नहीं? ठीक है, चलो मान लिया। येस. सो किती ब्युटिफुली कृष्ण विजयजींनी त्या प्रश्नाचा आन्सर दिलेला आहे आणि नक्कीच तुमचं सगळ्यांचं डाऊट नक्कीच क्लिअर झाला असेल की व्हॉट इज हाऊ टू आयडेंटिफाय द फेक गुरु अँड रिअल साधू. तर मित्रांनो, त्यांनी इथं सांगितलं की लक्ष्मीप्रसाद आलेला, त्याने सांगितलं की त्याने एका लीलाधर स्वामींकडे गेला, त्याला अशा अशा गोष्टी फेस झाल्या, काहीतरी राख दिली आणि त्याला सांगितलं की तू बरा होऊन जाशील, पण तसं काही चांगलं झालं नाही. आणि मग कृष्ण विजयजींनी त्यांना विचारलं की तुम्ही एका दवाखान्यामध्ये गेले, तर मग तुम्ही असं कधी झालेलं आहे की तुम्ही तुम्ही त्या डॉक्टरकडे गेले आणि त्या डॉक्टरचा तुम्हाला गुण लागला नाही इन द केस की तुम्हाला जास्त फरक पडला नाही चांगला. त्याने सांगितलं नक्कीच एक गोडबोले डॉक्टर होते, त्यांनी गोड बोलून बोलून त्यांनी मला चांगलंच ठगलं. तर मग त्यांनी विचारलं की नक्कीच मग तुम्ही तेव्हा तो डॉक्टरांनी तुम्हाला फसवलं, तर तुम्ही कधीच आयुष्यामध्ये डॉक्टरकडे गेला नसाल, तुम्ही स्वतःच काहीतरी ट्रीटमेंट शोधून काढली असेल. तर तो म्हटला की नाही, मी एखादा चांगला MBBS डॉक्टर शोधला जो की चांगली ट्रीटमेंट देतो. तर मित्रांनो, तसंच आहे या जगामध्ये. फेक गुरु सुद्धा आहे आणि चांगले गुरु सुद्धा आहे, किंवा फेक साधू सुद्धा आहे आणि चांगली साधू सुद्धा आहे. तर आपल्याला ते आयडेंटिफाय करायचं आहे की कोणता साधू जो आहे तो चांगला आहे आणि कोणता साधू वाईट आहे. आणि हे कसं आपण आयडेंटिफाय करणार? शास्त्रांचा रेफर करून. आपल्याला फक्त ब्लाइंडली साधूंवर विश्वास नाही ठेवायचा की ठीक आहे, याने भगवे कपडे घातलेले, याने काहीतरी तिलक लावलाय, ठीक आहे नमस्कार नमस्कार आपण करूया, असं नाही मित्रांनो. आपण बघायचं आहे की हा जो साधू आहे तो शास्त्रांमध्ये जे गाईडलाईन दिलेले आहे, जे धर्म भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे, त्याचं पूर्णपणे काटेकोरपणे पालन करत आहे की नाही. जर हे तो क्रायटेरियामध्ये बसत असेल तरच आपण त्या साधूवर विश्वास ठेवला पाहिजे. तर असं आहे मित्रांनो. जसं की त्यांनी एक्झाम्पल दिलं की कोणती पण मार्केटमध्ये जे आहे ते बऱ्याचशा प्रकारच्या नोटा आहेत. 500 ची जी नोट आहे ती ओरिजिनल सुद्धा नोट आहे आणि डुप्लिकेट नोट सुद्धा आहे. तर आपल्याला आयडेंटिफाय करायचंय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे गाईडलाईन्स दिलेले आहे, तर ते गाईडलाईन्स फॉलो करून आपल्याला आयडेंटिफाय करायचंय की ही 500 ची जी नोट आहे ती खरी आहे की खोटी आहे. तर सेम तसंच मित्रांनो, आपल्याला शास्त्रांचा आधार घेऊन ठरवायचा आहे की हा साधू खरा आहे आणि हा साधू वाईट आहे. मित्रांनो, बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूडचं तर टार्गेट तेच आहे की आपल्या जो धर्म आहे त्याला बदनाम करायचं. तुम्ही बघितलं असेल मोठ्या मोठ्या बऱ्याचशा मूव्हींमध्ये सुद्धा कोणी पण वाईट कृत्य केलं की त्याच्या माथ्यावर एक लाल कलरचा टिक्का असतो, किंवा बरेचसे वेब सिरीज सुद्धा आलेले आहे आश्रम सारखे, किंवा बऱ्याचशा घाण वेब सिरीज सुद्धा आलेल्या आहे की जे
साधूंना वाईट दाखवत आहे. तर यामुळे काय होतंय मित्रांनो, आपला जो विश्वास आहे साधूंवरचा तो डगमगायला लागला आहे आणि त्यामुळे आपल्याला वाटतं, की ठीक आहे बाबा, कशाला साधू पाहिजे, आपण आपले जीवन जगूया. भगवंतांनी जी भगवद्गीता दिलेली आहे, ती मी स्वतः वाचेल आणि भगवत धामात जाईल. तर मित्रांनो असं नाही आहे. जर त्यांनी इथं सिम्पली सांगितलं, जर 400 मीटरची दुरी पार करण्यासाठी मिल्खा सिंगला एका कोचची गरज लागते, तर मित्रांनो विचार करा, आपल्याला या मटेरियल वर्ल्डमधनं, आपल्याला या जगामधनं भगवंतांच्या धामात जायचंय, वैकुंठात जायचंय, गोलोक धामात जायचंय, तर आपल्याला गुरुची आवश्यकता नाही लागणार का? त्या नीरज चोपडाला सुद्धा एक किती 85, 86, 7 पॉइंट समथिंग मीटरचा थ्रो करण्यासाठी एका गुरुची आवश्यकता लागली. तर आपल्याला इतकी मोठी जर्नी ट्रॅव्हल करायची, तर मग आपल्याला सुद्धा गुरु लागेलच. आपण असं म्हणू नाही शकत, की नाही, नाही, ठीक आहे, खूप सारे लोकं फॉल्टी आहे, खूप सारे लोकं फेक आहेत. त्यामुळे माझा आता कोणत्याही साधूवर विश्वास बसलेला नाही. त्यामुळे मी माझं घरी बसेल, एक छोटीशी मूर्ती आणेल, त्याची सेवा करेल आणि भगवद्गीता वाचून दररोज धर्माचं पालन करेल आणि भगवत धामात जाईल. तर मित्रांनो, हे पॉसिबल आहे, पण खूप रेअर आहे. 0.0001% हे पॉसिबल आहे, की अशा केसमध्ये तुम्ही भगवत धामात जाणार. पण जोपर्यंत आपल्याला एक गुरु मिळत नाही, तोपर्यंत आपण आपला जो वे आहे तो ईझी बनू शकत नाही. जेव्हा आपल्याला एक रिअल गुरु मिळतात, तेव्हा आपला जो खडतर प्रवास आहे तो एकदम ईझी बनून जातो. ओके. येस. तर आपण बघूया नेक्स्ट प्रश्न. द फिफ्थ क्वेश्चन वॉज, वाय सो मेनी ट्रेडिशन्स, वाय टू वेस्ट मिल्क ऑन शिवलिंग. तर मग ते म्हटलं ठीक आहे, देव आहे तर मग त्याची मूर्ती पण आहे, तर ठीक आहे, मंदिर पण बांधू. मग एवढे सगळे रीतिरिवाज का? तुम्ही ते जे शिवलिंग आहे त्यावर एवढं सारं दूध का वेस्ट करत आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण इथं बघूया. पर इन रीति रिवाजों का क्या? हाँ, न जाने कितना लीटर दूध शिवलिंग पर चढ़ाकर इन गंदी नालियों में बहा दिया जाता है, उसका क्या? हाँ, कांजी भाई, आपको प्रॉब्लम किससे है? रीति रिवाज से या दूध के वेस्टेज से? दोनों से। कांजी भाई, हमारे जीवन में कुछ ऐसे रिश्तेदार होते हैं जिन्हें हम सालों साल हर साल बर्थडे पे विश करते हैं, उन्हें अच्छी अच्छी गिफ्ट देते हैं। तो ये विश करने का, ये गिफ्ट देने का, ये एक माध्यम होता है उस व्यक्ति के प्रति अपने प्रेम को व्यक्त करने का। ठीक वैसे ही कांजी भाई, ये सारे शास्त्रोक्त रीति रिवाज एक माध्यम है भगवान के प्रति अपने प्रेम व्यक्त करने का। और रही बात गटर में बहने वाले दूध की, तो कांजी भाई, ये रीत की खोट नहीं है, ये उस मंदिर के व्यवस्थापन की खोट है। वास्तव में शास्त्रों के अनुसार चढ़ाया गया दूध चरणामृत होता है और यह चरणामृत भक्तों में बांट दिया जाना चाहिए। यही वास्तविक रीत है, ना कि उसे गंदी नालियों में बहाना चाहिए। सो माय डियर कांजी भाई, आई होप दिस आंसर्स योर क्वेश्चन। येस, तो बघू शकता आपण किती सुंदरपणे त्यांनी उत्तर दिलंय, की जसं की आपण कोणाचा जर आपल्या मित्राचा किंवा आपल्या रिलेटिव्हचा बर्थडे असेल, तर त्याला काहीतरी गिफ्ट घेऊन जातो, त्याच्याकडे काहीतरी त्याला जे गोष्ट आवडते ती आपण त्याच्याकडे घेऊन जातो. तर मित्रांनो तसंच आहे. आता भगवंतांची आपण पूजा तर करत आहे, पण भगवंतांना आपण कसं सांगू शकतो, की आम्ही तुमच्यावर प्रेम करतो? तर आदान-प्रदान करूनच आपण ते आपलं प्रेम एक्सप्रेस करू शकतो. तर जसं की भगवान शिव जे आहेत, तर त्यांना त्यांच्यावर अभिषेक केला पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. तर त्याने ते प्रसन्न होतात. तर तसंच आहे मित्रांनो, आपण जे दूध आहे ते भगवान शंकरांकडे जातोय, त्यांचा अभिषेक करतोय ते. आणि त्यानंतर ऑफरिंग मिल्क टू गॉड इज द मीडियम टू एक्सप्रेस अवर लव्ह अँड ग्रॅटिट्यूड टू लॉर्ड. भगवंतांनी आपल्याला जे सुंदर जग दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण जगू शकतोय, आपल्याकडे हे शरीर आहे, आपल्याकडे इतके सुंदर आई-वडील आहे, इतके चांगले मित्रपरिवार आहे. तर आपण आपलं सुद्धा कर्तव्य बनतं, की आपण त्यांच्याकडे आपला ग्रेटफुलनेस दाखवायला हवा. तर तेच एक मीडियम आहे मित्रांनो, की आपण भगवंतांना काही पण अर्पण करत आहे. तर इट इज अ मीडियम टू एक्सप्रेस अवर लव्ह अँड ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स सुप्रीम पर्सनॅलिटी. त्यानंतर जसं त्यांनी सांगितलं, की हे मिल्क वेस्ट होत आहे. तर नक्कीच मित्रांनो, ही चुकीची गोष्ट आहे. ॲक्चुअली शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, की भगवंतांचा अभिषेक केल्यानंतर जे काही पाणी असतं किंवा दूध असतं किंवा काही जरी असतं, ज्याने आपण भगवंतांचा अभिषेक करतो, ते चांगल्या प्रकारे साठवून ते भक्तांमध्ये वितरित करायला पाहिजे. त्यालाच चरणामृत म्हणतात. जे भगवंतांचा अभिषेक करून आल्यानंतर जे बनतं त्याला चरणामृत म्हणतात. ते कोणत्याही नालीमध्ये किंवा कोणत्याही चुकीच्या ठिकाणी आपण असं पास करू शकत नाही मित्रांनो. तर जर कोणतं मंदिर अशा गोष्टी करत असेल, की जे भगवान शिवजींवर जे दूध चढवलं जात आहे,
ते कुठेतरी गटरमध्ये चाललंय किंवा नालीमध्ये चाललंय, तर ते नक्कीच त्या मंदिराची चुकी आहे मित्रांनो. शास्त्रांची चुकी नाही. शास्त्रांमध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे, की भगवंतांचा ज्याने अभिषेक होतो ते चरणामृत आहे आणि त्या चरणामृत सगळ्यांनी पिलं पाहिजे. भगवंतांचा प्रसाद समजून. तर येस, द लास्ट क्वेश्चन इज व्हाय बॅड थिंग्स हॅपन विथ गुड पीपल? आपण इतकी चांगली लोकं आहात, भगवंतांची भक्ती करायला लागली आहे. पण मग आमच्यासोबतच इतक्या वाईट गोष्टी का होत आहे? माझा हा रिलेटिव्हनी देहत्याग केला, मला परीक्षेमध्ये चांगले मार्क नाही आले, मला हा प्रॉब्लेम, मला तो प्रॉब्लेम. सो व्हाय ऑल these बॅड थिंग्स हॅपन विथ द गुड पीपल? सो विल सी हियर. अरे अरे, लेकिन ये इतने सारे लोग जो भगवान के प्रति अपना प्रेम व्यक्त कर रहे हैं, लेकिन लेकिन भगवान भगवान बदले में क्या देता है? हाँ, भूकंप के झटके और सुनामी के फटके। अरे, ये एक्ट ऑफ गॉड की वजह से न जाने कितने लोगों का जीवन बर्बाद हो गया है। जज साहब, मैं भी इसी का एक शिकार हुआ हूं। कांजी भाई, कुछ मिनटों के लिए भूकंप आना या कई वर्षों तक भूकंप न आना, ये दोनों भी एक्ट ऑफ गॉड है। अगर कोई कुछ मिनटों के लिए आने वाले भूकंप के लिए भगवान को कोसता है और उनसे अपने नुकसान के लिए मुआवजा मांगता है, तो क्या हमें कई वर्षों तक भूकंप न आने के लिए भगवान को धन्यवाद नहीं देना चाहिए? उनके प्रति कृतज्ञ नहीं होना चाहिए? ऐसे हम भगवान को नहीं कोस सकते। अगर भगवान नहीं तो फिर इन सब हादसों का कौन जिम्मेदार है? मान लीजिए अगर हम गलती से किसी तार को छू लेते हैं और हमें शॉक बैठता है, तो क्या हम एमएसईबी को दोषी ठहराते हैं? नहीं ना। गलती तो हमारी है कि हमने उस तार को छुआ है। उसी प्रकार हमारे जीवन में जो कुछ घटनाएं घटती है, उसके जिम्मेदार भगवान नहीं, हम खुद होते हैं। कांजी भाई, अगर हम रात में बहुत आइसक्रीम खाते हैं तो सुबह हमें जुखाम हो जाता है। परिणाम कुछ घंटों के बाद आता है। अगर कोई चॉकलेट खाता है, उसके दांत सड़ जाते हैं। परिणाम कुछ वर्षों के बाद आता है। अगर कोई भारी मात्रा में सिगरेट फूंकता हो तो उसे लंग कैंसर हो जाता है। परिणाम कुछ दशकों के बाद होता है। उसी प्रकार कुछ कर्म ऐसे होते हैं जिनका फल हमें कुछ जन्मों के पश्चात प्राप्त होते हैं। इसी प्रकार जो आज दुख में है, वे अपने ही कर्मों का फल भुगत रहे हैं। कृष्ण विजय जी, कर्म के ज्ञान को इतनी सुंदर रूप से समझाने के लिए मैं आपको धन्यवाद देना चाहता हूं। तो यस मित्रांनो, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस ऍक्सिडेंट्स विच आर हॅपनिंग विथ अस? त्यांनी इथं खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं की जसं की जर तुम्हाला कोणता इलेक्ट्रिक शॉक लागला, तर त्यासाठी इलेक्ट्रिक कंपनी जबाबदार नाही, तर ते स्वतः आपण जबाबदार आहे की आपण इरिस्पॉन्सिबिलिटी दाखवली आणि ओपन केबलला हात लावला, तर ती आपली चुकी आहे ज्याच्यामुळे आपल्याला शॉक लागला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की आईस्क्रीम, इफ यू आर कन्झ्युमिंग आईस्क्रीम ऑन डे टू डे बेसिस, the results will come after 1 month or 2 months, or immediately also the result will come. Or also if somebody is taking cigarette, जर कोणी सिगारेट ओढत असेल तर त्याचा रिझल्ट त्याला काही वर्षांनंतर येईल, पण तो नक्कीच येईल आणि ही कॅनॉट बायपास दॅट. जर व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटीज वी आर डुईंग, त्याची आपल्याला फळं नक्कीच मिळणार आहे मित्रांनो. लॉ ऑफ कर्मा, फॉर एव्हरी ऍक्शन देर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आपण जे काही करत आहे चुकीच्या गोष्टी, त्यासाठी आपल्याला त्याची रिॲक्शन नक्कीच भोगावी लागणार आहे मित्रांनो. आणि अजून यामध्ये सांगायचं झालं की एक मराठी म्हण सुद्धा आहे, जसं तुम्ही पेराल तसंच उगवेल. सो व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटीज वी विल डू इन अवर लाईफ, दॅट विल रिफ्लेक्ट इन अवर नेक्स्ट लाईफ. जर तुम्हाला वाटत असेल नाही आता मी तर एवढं सगळं हरे कृष्ण हरे रामाचं जप करतोय, इतकं चांगल्या गोष्टी करतोय, भगवंतांची दररोज पूजा करतोय, पण हे माझ्यासोबत का होतंय? तर मित्रांनो, आपण आपल्या प्रिव्हियस लाईफ, आपला जो आधीचा जन्म आहे, त्या जन्मामध्ये काहीतरी चुकीची कार्य केले असतील, त्याचं आपल्याला फळ आता भोगावं लागतंय. पण तसंच जर आपण कंटिन्युअसली तसंच चालू ठेवलं की नाही आता ठीक आहे ना, मला आता चांगलं भेटलेलं आहे, मला चांगला पगार भेटतोय, मला चांगली फॅमिली भेटले,
तर मी आता चांगला फुल एन्जॉय करून घेतो. मला पुढच्या जीवनाची काहीच पर्वा नाही. तर नाही मित्रांनो, असं नाही चालणार. तुम्हाला समजून घ्यायचंय की आफ्टर धिस लाईफ वी आर गोइंग टू गेट अ न्यू लाईफ. जर आपण या जन्मामध्ये चांगलं व्यवहार नाही केला, धर्माचं पालन नाही केलं, तर नक्कीच त्याची कर्म आपल्याला पुढच्या जन्मामध्ये फेडावं लागतील किंवा याच जन्मामध्ये काही वर्षांनंतर भोगावी लागतील. सो दॅट इज द रिझन व्हाय बॅड थिंग्स हॅपन विथ गुड पीपल. सो स्टार्ट मेकिंग युअर डे इन अ पॉझिटिव्ह वे. तुमचा आजपासून दिवस एक चांगल्या प्रकारे जगायला सुरुवात करा मित्रांनो. So yes, after hearing all this stuff, what is our prime duty? We have to keep our strong faith on Krishna. Everybody face hard times. मित्रांनो, प्रत्येकाला काही ना काही कष्ट, काही ना काही प्रॉब्लेम फेस करावेच लागतात. असं या जगामध्ये कोणीच नाही की ज्याला काहीही प्रॉब्लेम नाही. एव्हरीबडी इज गोइंग टू गेट अ प्रॉब्लेम्स इन लाईफ. जसं की तुम्ही बघू शकतात, 5 पांडव ते इतके चांगले धर्माचं पालन करायचे. सगळ्या गोष्टी त्यांनी चांगल्या प्रकारे पालन केलं, पण तरी त्यांच्या जीवनामध्ये किती सारे प्रॉब्लेम आले. लहानपणी भीमाला विष देऊन त्याला नदीमध्ये टाकून दिलं. त्यानंतर त्यांना वनवास मिळाला. त्यांच्या पत्नीला त्यानंतर वस्त्रहरण झालं. इतक्या सगळ्या वाईट वाईट गोष्टी झाल्या, पण त्यांनी असं कधीच म्हटलं की नाही, भगवंता तू नाही आहे, आमचा तुझ्यावर विश्वास नाही, असं ते कधीच म्हटलं नाही. बल्कि त्यांनी भगवान श्रीकृष्णांवर त्यांचा विश्वास दाखवला. अजून तुम्हाला जर आठवत असेल, कोणी महाभारत बघितलं असेल, त्यामध्ये दाखवलं आहे की जेव्हा महाभारताचं युद्ध होत असतं, तेव्हा भगवान श्रीकृष्णांकडे दुर्योधन आणि अर्जुन येतो. तर ते म्हणतात, ते त्यांना त्यांची हेल्प मागण्यासाठी गेलेले असतात. तर मग कृष्ण त्यांच्या समोर 2 ऑप्शन ठेवतात. एक नारायणी सेना आणि दुसरं भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी स्वतः. पण भगवान श्रीकृष्ण सांगतात की माझी 20,000ची नारायणीची सेना आहे, ती तुम्ही वापरू शकतात. पण मी ज्याच्या साईडने येईल, त्या साईडने मी ना शस्त्र उचलेल ना काहीच उचलेल. तर मग अर्जुनाला भगवंतांवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे त्यांनी त्याची पॉवर नाही घेतली. त्याने 20,000 सैन्य नाही घेतलं, तर त्याने भगवान श्रीकृष्णांना घेतलं. आणि त्याला माहिती होतं की माझा जो काना आहे, माझे जे भगवान श्रीकृष्ण आहे, ते माझा साथ कधीच सोडणार नाही. आणि मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल की भगवंतांचं वचन होतं की मी शस्त्र धारण करणार नाही. पण आणि आधीच्या काळात असं पण होतं, वचन जाई पण प्राण प्राण जातील पण वचन जाणार नाही. तर भगवंतांनी भगवंतांच्या भक्तांसाठी त्यांचं वचन तोडलं आणि शस्त्र सुद्धा धारण केलेली कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये. तर असं आहे भगवान मित्रांनो, आपल्याला फक्त आपला जो फेथ आहे, आपला जो विश्वास आहे, तो भगवान श्रीकृष्णांवरती ठेवायचा आहे. मित्रांनो, कोळसा सुद्धा डायमंडच्या रूपामध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी त्याला खूप सारे ऑब्स्टेकल्स पार करावे लागतात मित्रांनो. सो डोंट गेट डिस्टर्ब बाय ऑल दिस थिंग्स हॅपनिंग अराउंड यू. हे जे कोविड चालू आहे किंवा जे काही पुढे मागे येणार आहे, तर या गोष्टींपासून डिस्टर्ब होऊ नका. आणि तुम्हाला जे योग्य गायडन्स मिळत आहे तुमच्या सिनियर्स कडनं, किंवा तुम्हाला जे भगवद्गीता मिळालेली आहे किंवा मिळेल, तर ते रेग्युलरली वाचा आणि नक्कीच प्रयत्न करा की आपण भगवान श्रीकृष्णांना आपल्याकडे कसं अट्रॅक्ट करू शकू. धर्मा कनेक्ट्स अस टू द सुप्रीम लॉर्ड. सो व्हॉट इज धर्मा? यू मे गेट द क्वेश्चन, व्हॉट इज धर्मा? भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, 18th चॅप्टर मध्ये 66 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि मा शुचः. सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे सगळ्या धर्मांचा तू त्याग कर आणि फक्त मला शरण ये. मी तुला तुझ्या सर्व पापांपासून मुक्त करेल. काळजी करू नको. तर भगवान श्रीकृष्णांना आपल्याला समर्पित व्हायचं आहे. तर समर्पित व्हायचंय म्हणजे काय ऍक्च्युली? जे भगवान श्रीकृष्णांनी 4 रूल्स सांगितलेले आहेत, जे 4 रूल्स सेट केलेले आहे. नो इंटॉक्सिकेशन, आपल्याला कोणत्याही प्रकारचा नशा पान नाही करायचा. नो मीट इटिंग, आपल्याला कोणत्याही प्रकारचा मांसाहार नाही करायचा. आपल्याला सर्व जीवांवर दया दाखवायची आहे. त्यानंतर नो गॅम्बलिंग, आपल्याला कोणत्याही प्रकारचा जुगार नाही करायचा किंवा कोणत्याही चुकीच्या पद्धतीने धन नाही कमवायचं. आणि फोर्थ, नो इलिसिट सेक्स, आपल्याला लग्नाच्या आधी किंवा लग्न झाल्यानंतर एखाद्या दुसऱ्या स्त्री सोबत संग नाही करायचा. तर आपण या 4 गोष्टींचं पालन केलं ना मित्रांनो, तर नक्कीच आपण आपल्या जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे ते अचीव करू. आणि तुम्हाला मी जाता जाता एक स्मॉल फॉर्म्युला सांगू इच्छितो. डोंट बी स्केअर्ड. मी काही तुम्हाला अल्गोरिदम किंवा काही इंटिग्रेशन डिफरन्शिएशन नाही सांगणार आहे. एक GIGO फॉर्म्युला आहे. गिगो फॉर्म्युला आम्ही त्याला म्हणतो. GIGO म्हणजे काय? जी म्हणजे काय? गुड. गुड इन, गुड आउट. म्हणजे आपण जर चांगलं काही घेतलं, तर नक्कीच आपल्या जे ऍक्शन्स मधनं चांगल्या गोष्टी येतील. म्हणजे चांगलं घेतलं म्हणजे काय? चांगल्या लोकांकडनं चांगल्या गोष्टी ऐकल्या, चांगल्या लोकांसोबत असोसिएट झालो, तर नक्कीच आपल्या विचार शुद्ध बनतील आणि आपलं आचरण सुद्धा चांगलं बनेल, एखादं जेंटलमॅन सारखं. आणि त्याच केसमध्ये इफ वी आर टेकिंग गार्बेज इन गार्बेज आउट,
जर आपण चुकीच्या गोष्टी बघितल्या, चुकीचे बॉलिवूड मूव्हीज बघितले, चुकीचे वेब सीरीज बघितल्या, तर नक्कीच आपल्या ऍक्शन मध्ये ते उतरेल आणि आपण चुकीच्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त होऊ. सो टेक असोसिएशन ऑफ गुड पीपल, फॉलो 4 ABCD: association, books, chanting, and the diet. So thank you very much. तर हॅलो तुमची रोशन सर. येस श्रीनिवास. काही विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स होते जे ऑलरेडी आपण रिस्पॉन्स मध्ये घेतले होते, ते विचारू शकतो? येस येस नक्की श्रीनिवास. हो हो तर एक चालेल. मिनिट, जर आताच्या सेशनवर रिलेटेड जर कोणाची काही क्वेश्चन्स असतील तर ते आधी आपण घेऊया, नाहीतर मग सर, नंतर आपण त्यांच्याकडे वळूया. कोणाचे हो. काही प्रश्न असतील तर आपला माईक अनम्यूट करून विचारू शकतात किंवा आपल्या चॅट बॉक्स मध्ये सुद्धा टाकू शकतात. ओके, सो श्रीनिवास, प्रश्न येईपर्यंत आपण ते प्रश्न सुद्धा डिस्कस करू शकतो. अप्रॉक्सिमेटली किती क्वेश्चन आहेत ती? 3 ते 4च क्वेश्चन्स आहेत सर. ओके ओके चालेल. येस. हा. तर पहिला क्वेश्चन असा आहे, हम्म. सपोज पीपल सेज दॅट गॉडेस राधाज नेम इज टेकन बिफोर लॉर्ड कृष्णा अँड सम सेज देर इज नो नीड. व्हाय दिस इज सो? ओके, सो ऍक्च्युली मित्रांनो, सिम्पल थिंग आहे. आपल्या घरात सुद्धा जर आपल्याला कोणती गोष्ट हवी असेल तर आपण आपल्या वडिलांना डायरेक्टली अप्रोच करत नाही, तर आपण आधी आईसोबत थोडं गोड 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 बोलतो आणि आईला सांगतो की पप्पांना सांग ना मला ट्रिपला जायचंय. तर मित्रांनो, सेम प्रिन्सिपल ऍक्च्युली इथं इम्प्लिमेंट होतं. जी राधाराणी जी आहे ती भगवान श्रीकृष्णांपेक्षा खूप दयाळू आहे. ती जर बघत असेल आपल्याकडं की अरे हा भक्त, भगवंतांचा जो भक्त आहे तो खूप सिन्सिअरली प्रयत्न करत आहे, तर ती जी राधाराणी जी आहे ती भगवान श्रीकृष्णांना आपल्याला रिकमेंड करते की अरे बिचारा चांगला प्रयत्न करतोय, बिचाराला घेऊन टाका आपल्या धामामध्ये किंवा बिचाराला देऊन टाका जे काही पाहिजे. तर अशी फिलॉसॉफी आहे त्याच्या मागे. राधाराणी इज मोर मर्सीफुल दॅन कृष्णा, दॅट्स वाय वी कॉल राधाराणी फर्स्ट. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. येस, एक जस्ट अ सेकंड. ओके, सर, टिल दॅट. ओके, येस, आस्क. sir, will you please take any separate lecture on the karma, pap and punya, or which things are considered in pap and which are not? Yes, 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 yes. Surely. I will inform to Milind also to organize lecture on law of karma, and we will discuss it in elaborately. आपण चांगलंपणे त्याला पूर्णपणे 1 तास देऊया आणि त्यावर डिस्कशन करूया नक्कीच. श्रीनिवास, तुम्ही पण हा टॉपिक नोट डाऊन करून घ्या आणि आपण डिस्कस करूया मीटिंग मध्ये आपल्या. हो हो नक्की सर, नक्की. ओके. Just a second. ओके, तर चॅट बॉक्स मध्ये आपल्याला अजून एक प्रश्न आलेला आहे. SK इज आस्किंग हाऊ कॅन बी रिस्पॉन्ड टू अवर स्टडी रिलेटेड प्रॉब्लेम्स. ओके, दॅट इज दिस ऍक्च्युली हा खूप कॉमनली विचारला गेलेला प्रश्न आहे. आम्ही सुद्धा आमच्या सिनियर्सला विचारलेलं की आमचं स्टडीमध्ये मनच लागत नाही, आम्ही एखादं जर पुस्तक वाचायला घेतलं तर आमचं कॉन्सन्ट्रेशन लागत नाही. तर ऍक्च्युली मित्रांनो, आता हे जे व्हॉइस क्लब जो आहे ना, तुम्हाला व्हॉइस क्लब ऑलरेडी आय थिंक इंट्रोड्यूस केलेला आहे. तर व्हॉइस क्लब जो आहे तो तुमच्या प्रत्येक गोष्टींची केअर केली जाते तिथं. तुमच्या स्पिरिच्युअल गोष्टींची सुद्धा केअर केली जाते आणि तुमच्या मटेरियल गोष्टींची सुद्धा केअर केली जाते. मटेरियल गोष्टी म्हणजे कशा, की तुम्हाला एक प्रॉपर ट्रेनिंग दिली जाईल. तुम्हाला जे काही लास्ट इयर नंतर जेव्हा इंटरव्ह्यूला तुम्ही फेस करणार, तर तेव्हा तुम्हाला ज्या ज्या टॅलेंट्सची रिक्वायरमेंट राहील, तर त्या टॅलेंट सुद्धा तुमचं फर्स्ट इयर पासूनच तिथे तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते चांगली, आणि लास्ट इयरला येईपर्यंत तुम्ही एक चांगले परफेक्ट इंजिनियर बनलेले असतात. आणि हाऊ वी कॅन रिस्पॉन्ड टू अ स्टडी रिलेटेड प्रॉब्लेम्स म्हणजे आता जे आपल्याला मागच्या सेशन मध्ये डिव्हाइस मध्ये सांगितलेलं जे 16 अक्षरी जो मंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या मंत्राचा आपण जर सकाळी जरी जप केला ना मित्रांनो, तर नक्कीच तुमचं मन एकाग्र व्हायला लागेल. ऍक्च्युली इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार की तुम्ही 1 दिवसात जप केला आणि लगेच तुमचं सगळ्या गोष्टींमध्ये मन लागायला लागेल. इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार, पण हळू तुम्हाला इम्प्रुव्हमेंट जाणवेल. कारण की ऍक्च्युली मी माझं स्वतःचं तुम्हाला एक्झाम्पल देतो. फर्स्ट इयरला मी कॉलेज हॉस्टेलला होतो आणि माझं काही एवढं मन काही अभ्यासात लागायचं नाही. पण फर्स्ट इयर जसं संपलं तसं मी व्हॉइस क्लबमध्ये शिफ्ट झालेलो आणि व्हॉइसच्या हॉस्टेलला राहायचो. तर त्यांनी इतकं ब्युटिफुली त्यांचा प्रोग्राम शेड्यूल केलेला की सकाळी या वाजता उठायचं आहे, तुम्हाला उठल्यानंतर असं मेडिटेशन करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला भगवद्गीतेवर एक
प्रवचन ऐकायचं, त्यानंतर तुमचं एक ग्रुप डिस्कशन होईल. तुम्हाला जर माहिती असेल इंटरव्ह्यूच्या वेळेस बऱ्याचशा ठिकाणी ग्रुप डिस्कशनची कॉम्पिटिशन होते आणि त्या ग्रुप डिस्कशनमध्ये जो सर्वात जास्त चांगला रिस्पॉन्ड देईल त्यालाच ते कंपनी जे असते ती सिलेक्ट करते. तर व्हॉइस क्लबमध्ये सगळ्या गोष्टी इतक्या ब्युटिफुली अरेंज केलेल्या असतात की तुम्हाला एक पर्सनल ॲज अ पर्सन म्हणून तुमची चांगल्या प्रकारे ग्रोथ होते. तर नक्कीच एस-के तू चांगल्या प्रकारे हरे कृष्ण महामंत्राचा जप कर आणि तुझं नक्कीच हळू-हळू एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन लागायला लागेल. आणि तरी सुद्धा जर तुझा काही प्रॉब्लेम असेल स्टडीमध्ये, तर तू मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतो. मी चॅट बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर टाकतो. तर मी तुम्हाला त्याबद्दल एज्युकेशनल काउन्सिलिंग सुद्धा करू शकतो, की काय-काय टिप्स आहे गोष्टी लक्षात ठेवण्याच्या. कारण की आताच्या मीटिंगमध्ये सगळ्या गोष्टी मी तुला एका ॲट अ टाईम सर्वांना सांगू नाही शकत. कारण की हा प्रश्न पर्सनली तू विचारलेला आहे. पण नक्कीच तू मला कॉन्टॅक्ट करू शकतो. आपण अजून त्यावर डिस्कस करूया. ओके. इज देअर एनी अदर क्वेशन श्रीनिवास? येस सर. ओके. तर अजून एक विद्यार्थी आहेत, ते म्हणतायत, व्हाय इस्कॉन गुरुज रेकमेंड टू द पीपल ओनियन्स अँड गार्लिक्स शुड अवॉइड फ्रॉम द डाएट? ओके, ओके, ओके. तर हा जरा ॲडव्हान्स प्रश्न झाला. व्हाय ओनियन एंड गार्लिक शुड बी अव्हॉइडेड. ॲक्चुअली जर तुम्ही यामध्ये एक स्टोरी येते शास्त्रामध्ये. जर तुम्ही कोणी हे समुद्र मंथनाची लीला जर ऐकली असेल, तर त्यामध्ये जेव्हा अमृत येतं, तर तेव्हा देवतांमध्ये आणि असुरांमध्ये भांडण चालू असतं, की हे मला पाहिजे, हे मला पाहिजे. तर मग काय होतं, की एक मोहिनी रूप भगवान विष्णू जे आहेत, ते मोहिनी रूप अवतार घेतात आणि ते म्हणतात, की मी हे देवतांना आणि असुरांना इक्वली डिस्ट्रिब्यूट करेल, असं ते मोहिनी अवतार सांगतात. मग ते ब्युटिफुली स्वर्गामध्ये जातात आणि हळू ते मोहिनी अवतार जे होते, ते खूप छान रीत्याने देवतांना अमृत देत होते आणि असुरांना ते देत नव्हते. तर ही गोष्ट राहू आणि केतू जे दुष्ट राक्षस होते, त्यांच्या लक्षामध्ये आली आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, की असुरांकडे पॉवर असते काहीही चेंज त्यांचं जे रूप आहे ते चेंज करण्याची. तर त्यांनी त्या राक्षस रूपामधनं देवतांचं रूप धारण केलं आणि चंद्र आणि सूर्य जे आहे त्यांच्या शेजारी जाऊन उभे राहिले. आणि जसं मोहिनी ते अमृत द्यायला आले, तेव्हा सूर्य आणि चंद्राला कळालं म्हणजे जस्ट मोहिनीने ते अमृत त्यांना दिलेलंच आणि जेव्हा त्यांनी ते अमृत दिलं आणि ते जस्ट पिलं त्यांनी, तेव्हा चंद्र आणि सूर्याने सांगितलं, की हे राक्षस आहे, हे राहू केतू आहे. तर लगेच तेव्हा मोहिनी अवताराने सुदर्शन धारण केलं आणि सुदर्शनाने त्यांचं जे धड होतं ते अलग केलं. पण त्यांनी अमृत ग्रहण केलं होतं त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला नाही. म्हणून त्यांचं धड आणि जे शरीर आहे ते जिवंतच राहिलं. तर त्यामागची अशी स्टोरी आहे मित्रांनो, की त्यामागे ॲक्चुअली ही जी स्टोरी आहे ती 2 भागांमध्ये डिव्हाईड होते. एक भाग राहूने आणि राहू केतूने सांगितलं इंद्राला कंप्लेंट केली, की या सूर्य आणि चंद्रामुळे माझं जे मस्तक आहे ते माझ्या शरीरापासून अलग झालं. त्यामुळे मी या सूर्य आणि चंद्राला आयुष्यभर त्रास देईल. तर मग सूर्य म्हणतात, "नको यांना आयुष्यभर त्रास नको देऊ. मी तुला 1 दिवस देईल. त्या दिवशी तू सूर्याला आणि चंद्राला त्रास द्यायचा." तर मित्रांनो, तुम्हाला जर माहिती असेल हे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण जेव्हा लागतं, तर तोच दिवस असतो ज्या दिवशी राहू जो आहे, तो त्यांना त्रास देत असतो. तर हा एक पार्ट झाला आणि दुसरा पार्ट जो आहे, तर त्यांचं धड जेव्हा वेगळं झालं, तर ते रक्त जे होतं, त्या रक्तामध्ये अमृताचे काही कण होते. तर ते कण जे आहे ते जमिनीवर जाऊन पडले आणि त्यापासनं कांदा लसूण आला. तर ॲक्चुअली आम्ही ते का खात नाही? कारण की हे कंटॅमिनेटेड आहे. एका राक्षसाच्या रक्तापासनं ते निर्मित झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये राक्षसाच्या क्वालिटी सुद्धा आहे. बरी तुम्ही जरी बघितलं की बऱ्याचशा पोस्ट इंटरनेटवर अवेलेबल आहेत की आपलं जे ओनियन गार्लिक जे आहे त्यांच्यामध्ये अमृताचं प्रमाण आहे किंवा ते ॲज अ मेडिसिन म्हणून काम करतं. येस मित्रांनो, ते का काम करतं? कारण की त्यामध्ये अमृताचे पार्टिकल्स आहेत. दॅट्स व्हाय इट इस ॲक्टिंग ॲज अ मेडिसिन. बट आपण जे वैष्णव जे आहेत, जे भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो, तर आम्हाला चांगले गुण विकसित करायचे असतात. त्यामुळं आम्ही ओनियन गार्लिक जे आहे ते खात नाही. सो आय होप दिस answers युअर क्वेशन. येस, Redmi 9 is asking बळीराम इज आस्किंग देव दिसत का नाही सर? येस मित्रांनो. तर ॲक्चुअली बरीचशी लोकं म्हणतात, की देव मला दिसत नाही त्यामुळे मी देवावर विश्वास ठेवत नाही. तर ॲक्चुअली मित्रांनो तसं नाही आहे. जर तुम्ही नरेंद्र मोदींना पर्सनली जर बघितलं नसेल, तर तुम्ही असं म्हणू शकत नाही, की नरेंद्र मोदी अस्तित्वात नाहीच. कारण की जर नरेंद्र मोदींना आपल्याला भेटायचं असेल, तर आपल्याला पण काही आपलं काहीतरी इम्प्रूव्ह करावं लागेल. आपल्याला पण काहीतरी पोझिशन ग्रॅब करावं लागेल. आपल्यालाही देशासाठी काहीतरी गोल्ड मेडल आणावं लागेल, की नरेंद्र मोदी येईल आपल्यासोबत आईस्क्रीम खाईल किंवा आपण नरेंद्र मोदींना बघू शकतो. सो आपल्याला स्वतः क्वालिटी डेव्हलप करायची आहे,
की जेणेकरून आपण भगवंत आपल्याला बघायला येतील किंवा भगवंतांना आपण बघू शकतो. भगवंत नक्कीच दिसतात मित्रांनो. शास्त्रामध्ये आपण किती सारी एक्झाम्पल होऊन गेलेली आहे, की भगवंतांनी याला दर्शन दिलं, भगवंतांनी याला दर्शन दिलं. तर आपल्या हृदयामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर अशा खूप सारे दोष आहेत, ज्याच्यामुळे आपण इम्प्युअर आहे. तर जेव्हा आपल्या हृदयातनं या गोष्टी निघून जातील, तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्याला दर्शन देतील मित्रांनो. आणि अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो, आता तुम्ही सगळ्यांनी शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं नसेल. त्यामुळं तुम्ही असं म्हणू शकत नाही, की नाही मी तर शिवाजी महाराजांना बघितलं नाही त्यामुळं शिवाजी महाराज नाही. तर इट इज नॉट लाइक दॅट. शिवाजी महाराज होऊन गेले आहे आणि आपण त्यांच्या जे ग्रंथ त्यांनी जे त्यांच्यावर जे भाष्य होऊन गेली, लिहून गेली, तर ती वाचून आपण समजू शकतो, की शिवाजी महाराज नक्कीच होऊन गेले. तर इट इज लाइक दॅट मित्रा. Also, we have received one question from Ronak. Sir, according to law of karma, from past karma, we get present body and its effects on then how karma started during person's first birth. ओके, येस. ऍक्च्युली आपला जन्म कसा झाला त्यासाठी तुम्हाला एक सांगतो मी. जसं तुम्हाला जर तू माझा हा लास्ट वीकचा जर डिव्हाइस अटेंड केला असेल, तर त्यामध्ये मी सांगितलं होतं, की आपण एका हायर प्लॅनेटला राहायचो आणि तिथेच आपण भगवान श्रीकृष्णांसोबत त्यांचा सहवास एन्जॉय करत होतो. पण आपल्या हृदयामध्ये एक द्वेष निर्माण झाला भगवंतांप्रती, की भगवान श्रीकृष्णच का फक्त एवढे एन्जॉय करत आहे? भगवान श्रीकृष्णांनाच का गोपी आहेत? भगवान श्रीकृष्णांची सगळे लोक का सेवा करत आहे? माझी कोणी का नाही सेवा करत आहे? मला कोणी का गोपी मिळत नाहीये? तर असा द्वेष आपल्या हृदयामध्ये आला आणि त्याच्यामुळेच तो आपला एक चुकीचा कर्म झाला आणि त्याच्यामुळे आपल्याला पहिला जन्म या भौतिक जगामध्ये घ्यावा लागलं. So that is the answer for your question, Ronak. Is there any other question? सर रोशन सर, Yes, अमोल Srinivas. माने कोणतरी विद्यार्थी आहेत, त्यांचे 2 क्वेश्चन्स आहेत, खूप बिग क्वेश्चन्स आहेत. मी रीड करतो सर फर्स्ट क्वेश्चन. Okay. Suppose a 50 years old man has made a lot of money in his life. He has seen a little and he has done injustice to people. He has done so much wrong and wants to get rid of it. So he began to love God with all his heart and to obey God laws. He began to help the poor. He became a very good man. And if he did all this sincerely, would he be saved from his sins? Yes, yes, yes. Absolutely. It was a very nice question actually. खूप छान प्रश्न होता. मला खूप आवडला ऍक्च्युली हा प्रश्न. बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो, की मी तर आधी खूप सारी पाप करून दिलेली आहे आणि आता जर मी हरे कृष्ण हरे रामा केला, तर ते माझे पाप नष्ट होतील का? मला चांगली गती मिळेल का? तर येस मित्रांनो, भगवान श्रीकृष्णच भगवद्गीतेमध्ये डिक्लेअर करत आहे. मी तुम्हाला जस्ट आताच सांगितलं, की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. सगळ्या गोष्टींचा जर तू त्याग केला, जे काही चुकीचं केलंय, जे काही सगळ्या गोष्टींचा त्याग कर आणि जर तू सिन्सिअरली मला शरण आला, तर मी तुला तुझ्या सर्व पापांपासून मुक्त करेल. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो. म्हणजे मी अहम त्वाम तुझ्या पापेभ्यो सर्व पापांपासून तुला मुक्त करेल. तू काळजी करू नकोस. भगवान श्रीकृष्ण स्वतः डिक्लेअर करत आहे. जर तुझ्याकडे भगवद्गीता असेल तर तू बघू शकतो. भगवद्गीता 18वा अध्याय 66वा श्लोक जो आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने डिक्लेअर केलेला आहे. जरी तू पाप केलं असेल तर चिंता करू नको. सगळ्या धर्मांचा त्याग कर आणि मला शरण ये. मी तुला सगळ्या पापांपासून मुक्त करेल. येस, नेक्स्ट क्वेश्चन. Yes, sir. The next question is, I have a good friend and he loves God very much. He had a lot of faith in God. A few days later, he fell in love with a girl. They both came together. We were trying to tell him, you can't get married and you don't do that. But he said that just as I have loved Ganpati Bappa, I have also loved that girl, and there is nothing wrong with that. And he wanted to pray to God to just give her to me. I will serve you all my life and I will not ask you for anything more. Just give her. But a few days later, the girl got married, and since then he has been very angry with God. He says that if there was a God, he would have helped me because I loved them both so much. My question is, if he really loved God and that girl, why didn't God help him? ओके, ओके. ऍक्च्युली शास्त्रामध्ये अशा गोष्टीला कधीच सपोर्ट केलेला नाही. ऍक्च्युली शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, चाणक्य सांगतात, की एक जो विद्यार्थी आहे त्याने 25 वर्षांपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे असं नाही की काही धोती कुर्ता घातला, तिलक बिलक लावला आणि त्याचं पालन करायचं, तसं नाही. ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे काय?
25 वर्षापर्यंत त्याला स्ट्रिक्टली त्याच्या फक्त स्टडीवर फोकस करायचा आहे. असं शास्त्रामध्ये कुठंच सांगितलं नाही, की एखादा लहान मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडला आणि त्याने भगवंतांना विश केली, की तुम्ही मला ही मुलगी द्या आणि मग तो सुखी झाला. असं कुठंच शास्त्रामध्ये एक्झाम्पल दिलेलं नाही आणि शास्त्रामध्ये सुद्धा या गोष्टींना प्रमोट केलं जात नाही. मित्रांनो, आपल्याला जे आता कॉमनली जनरल सांगायचं झालं तर काय, की आपल्याला हे जे शरीर मिळालं आहे, आपल्याला जे आपण स्टुडंट लाईफमध्ये आपल्याला जे आपल्या घरचे इन्व्हेस्ट करत आहे, जे मनी इन्व्हेस्ट करत आहे, तर नक्कीच ते काही कोणत्या मुलीच्या प्रेमात पडण्यासाठी नाही इन्व्हेस्ट करत आहे. आपण चांगलं एज्युकेशन करून, आपण चांगला जॉब मिळवून मग सेटल व्हा ना. जर तुम्हाला प्रेम करायचंच आहे, तर चांगला जॉब मिळाल्यानंतर तुम्ही लव्ह मॅरेज करा किंवा अरेंज मॅरेज करा. सो इट इज नॉट लाइक दॅट, की तुम्हाला स्टुडंट लाईफमध्ये कोणत्यातरी मुलीवर प्रेम करायचं आहे आणि भगवंत तुम्हाला सपोर्ट करतील. असं नक्कीच नाहीये मित्रांनो. आणि जरी तुम्हाला वाटत असेल, नाही, नाही, मी तर खूप माझं खरं प्रेम आहे, असं एक्सेट्रा, एक्सेट्रा. तर मित्रांनो, जर आपण अशा गोष्टींमध्ये कंटिन्यू जर राहिलो ना, तर ना आपलं स्टडीवर कॉन्सन्ट्रेशन वाढतं, ना कोणत्या दुसऱ्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेशन लागतं. कंटिन्युअसली आपल्या मनामध्ये तोच विचार असतो, की तिने जेवण केलं असेल का? आता ती काय करत असेल? आता ती काय करत असेल? तिला बरं वाटत असेल का? तिचा अभ्यास झाला असेल का? असं काय, तसं काय? तिला काय आवडतं? तिला काय आवडत नाही? तर याच गोष्टींचा विचार कंटिन्युअस त्याच्या मनामध्ये असतो आणि अशा जर गोष्टी त्याच्या हृदयामध्ये किंवा त्याच्या मनामध्ये फिरत असतील, तर तो ॲज अ स्टुडंट कधीच ग्रो होऊ शकत नाही. सो टू लव्ह समबडी इज नॉट गुड ॲट द एज ऑफ स्टुडंट. जर तुम्ही चांगला जॉब मिळाला असेल, तर मग घरच्यांच्या संमतीने तुम्ही लग्न करू शकतात. दॅट इज राइट. But at the age of like 20, 21, when you are a student, that time you will impress some girl and you will do some nonsense things. So that is not right, and it is not promoted in the shastra as well. Yes. Sir, last question. Okay. Hello. Yes, yes, yes. प्रतीक्षा उंबारकर विचारतायत, हाऊ टू चूज अवर फ्युचर गोल? आय एम कन्फ्युज्ड अबाउट इट. Okay. So future goals in terms of material or spiritual? Actually दोन प्रकारची गोल असतात. शॉर्ट और लॉंग टर्म गोल्स यू आर लुकिंग फॉर. लाइक जर इंजिनियर जर असेल, तर इंजिनियरला गोल फिक्स करताना कारण की बऱ्याचशा आता इंडस्ट्री आहेत. कोणी जर मेकॅनिकल इंजिनियर असेल, तर त्याला मेकॅनिकल फील्डमध्ये जॉब करायचा आहे, की आय-टी फील्डमध्ये जॉब करायचा आहे. तर तुम्ही अशा प्रश्नाबद्दल विचारत आहे, की काहीतरी लाँग टर्म गोल बद्दल विचारत आहे? तर हा ॲक्चुअली क्वेशन क्लिअर नाही आहे. जर प्रतीक्षा प्रेझेंट असेल, तर तुम्ही क्लॅरिफाय करू शकता किंवा मी माझा नंबर दिलाच आहे, तर तुम्ही मला पर्सनली सुद्धा विचारू शकतात. कारण की सिम्पली मी तुम्हाला सांगेल, तर शॉर्ट टर्म गोल जर तुम्हाला डिसाईड करायची असेल, तर जसं की आता मी मटेरियल सांगतो तुम्हाला. मी पण जेव्हा फर्स्ट इयरला होतो, तर मी बराचसा मार्केट स्टडी करून दिला. मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकलेलो आहे. तर मग मी मार्केट स्टडी केलेला, की इलेक्ट्रिकल इंजिनिअरमध्ये कोणत्या-कोणत्या प्रकारची जॉब्स अवेलेबल आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरला डिझाइन इंजिनिअर आहे, त्यानंतर प्रोडक्शन इंजिनिअर आहे, त्यानंतर मेंटेनन्स इंजिनिअर आहे आणि सर्व्हिस इंजिनिअर आहे. अशा व्हरायटीज ऑफ जॉब अवेलेबल आहे. तर मला कोणत्या फील्डमध्ये जॉब करायचा आहे, तर त्या फील्डनुसार मी मला स्वतःला ते 4 वर्षामध्ये डेव्हलप करून घेतलं. जेणेकरून 4 वर्षानंतर मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये ट्राय करेल, सो दॅट टाईम आय विल हॅव ऑल द क्वालिटीज ऑर आय विल हॅव ऑल द लर्निंग्स इन माय हँड, सो दॅट आय कॅन इझिली अप्रोच फॉर दॅट जॉब. तर इट इज लाइक दॅट शॉर्ट टर्म गोल. आणि लाँग टर्म गोल जे झालं, जसं की आता आपला लाँग टर्म गोल तो जे आहे ते भगवत धामात जायचं आहे. त्यासाठी आपण धर्माचं पालन करून आपल्याला स्वतः आपले जे एबीसीडी आहे सांगितलेली, त्याला फॉलो करून आपण आपलं लाँग टर्म गोल अचीव्ह करू शकतो. तर जरी ॲन्सर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं मिळालं नसेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा मिलिंदला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही तुमचा प्रश्न जो आहे, तो क्लॅरिफाय करून आपण नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. येस. ओके. एनी अदर क्वेशन? सर, काही क्वेश्चन्स नाहीयेत, पण खूप सारे कमेंट्स आलेले आहेत, की आतापर्यंत जे सेशन झाले ते खूप मस्त होते आणि खास करून तुमचे, मिलिंद सरांचे आणि खूप सारे जे बाकीचे स्पीकर्स होते त्यांचे खूप सेशन्स आवडलेले आहेत. मी तशी तुम्हाला पीडीएफ पण सेंड करतो. खूप स्पेसिफिक ओके. पॉइंट्स त्यांनी खूप चांगले मेन्शन केलेत. वन्स अगेन थँक यू सो मच टू द ओके, ऑल ओके. पार्ट. येस, येस. वन मोर क्वेशन ॲक्चुअली वी हॅव रिसीव्ड फ्रॉम प्रियंका. शिवलिंग जवळ तुळस का चालत नाही? ओके, नाईस क्वेशन. ॲक्चुअली तुळस न चालण्याचं एकच उत्तर आहे. ॲक्चुअली जी तुळशी जी आहे, ती शास्त्रामध्ये एक स्टोरी येते. तुळस जी आहे ती भगवान श्री विष्णूंची पत्नी आहे. त्यामुळं आता पत्नी जी आहे ती आपल्या पतीजवळच शोभेल. आपण दुसऱ्या परपुरुषाकडे जवळ ती तुळशी ठेवू शकत नाही. सो दॅट इज सिंपल ॲक्चुअली. भगवान श्री विष्णूंजवळ त्यांच्या आपण पत्नीला ठेवतो. दॅट इज राइट. बट भगवान शिवजींचा आणि तुळसचा काहीही संबंध नाही. त्यामुळं आपण भगवान शिवजींच्या पूजेमध्ये तुळशीचा आपण उपयोग करत नाही. भगवान शिवजींना भगवान शिवजींना जे आवडतं, आपण त्या गोष्टी भगवान शिवजींना अर्पण करू शकतो.
पण भगवान श्रीकृष्णांची जी पत्नी आहे तुळशी, तर तिला आपण भगवान विष्णूंजवळच किंवा भगवान श्रीकृष्णांजवळ सोबतच ठेवायला पाहिजे. तर यासाठी एक माझ्याकडे एक स्मॉल व्हिडिओ आहे. श्रीनिवास, मी तुझ्यासोबत तो शेअर करेल. तर तू प्रियंका मुदगुळ जे आहेत त्यांच्यासोबत शेअर करू शकतो. त्यांचा हो, पण हो. हे डाऊट जो आहे तो क्लिअर होऊन जाईल. नक्की सर, मी त्यांना शेअर करेन सर. ओके, ओके. येस, येस. ओके. आय रिस्पॉन्स थिंक दिलेला आहे. त्यापैकी सगळ्यांचे क्वेशन्स घेतलेले आहेत. कुणाला जर क्वेशन्स विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. आय थिंक सुवर्णा विचारतायत. हॅलो सुवर्णा. सर. येस सुवर्णा. सर, ते व्हिडिओ मध्ये मूवी दाखवला तर त्याचं नाव काय होतं त्यानं? ती ओ माय गॉड रिटर्न्स मूव्ही होती. तर त्याची लिंक सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करतो. आज ओके. संध्याकाळपर्यंत तुम्हाला ती लिंक मिळून जाईल. ओके सर, थँक्यू. येस, येस. ओके. Okay, I think there are no many questions. I think we can stop here. So thank you all for joining with us सर today. एक क्वेश्चन आहे सर. एक जस्ट अ Okay, सेकंड. एक okay. मेसेज. हॅलो सर. तर क्वेश्चन असा आहे की आपल्या मनातून वाईट विचार कसे काढून टाकायचे? आय मीन स्वार्थ, काम, क्रोध एक्सेट्रा. येस, 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 येस. ओके, ओके. तर जो तुमचा 5वा जो सेशन झाला होता, जो मिलिंद सरांनी घेतलेला, बाय साऊंड व्हायब्रेशन हाऊ वी कॅन कल्टिवेट अवर सेल्फ. तर जे हरिनाम जे आहे, जे 16 अक्षरी जे मंत्र आहे, कारण ऍक्च्युली शास्त्रामध्ये सांगितलं आहे की कलय दोषणी देहराजन अस्ति हे को महान गुणः कीर्तनादैव कृष्णस्य मुक्त संग परमव्रजेत. म्हणजे काय, हा जो कलियुग जो आहे तो खूप साऱ्या दोषांनी भरलेला आहे. दोष म्हणजे मोह, मत्सर, क्रोध, जे काही गोष्टी आहेत त्यांनी भरला गेलेला आहे. कलय दोषे निधे राजन अस्ति हेको महान गुणा. पण यामध्ये एक चांगला गुण आहे. अस्ति हेको महान गुण हा कीर्तनादैव कृष्णस्य. भगवान श्रीकृष्णांचं कीर्तन जे आहे, कीर्तनादयस्य कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. एखाद्या व्यक्तीला त्या दोषांपासून मुक्त करतो. काय? भगवान श्रीकृष्णांचं नाव. तर हा जो 16 अक्षरी जो मंत्र आहे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ह्या 16 अक्षरी जो मंत्र आहे, जर तो तुम्ही रेग्युलरली कंटिन्युअसली जप केला आणि जर तुम्ही धर्मांचं पालन केलं, भगवान श्रीकृष्णांनी जे धर्म सांगितलेले आहे त्याचं जर पालन केलं, तर नक्कीच तुमच्या हृदयातलं जे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर जे आहे ते सगळे दोष साफ होऊन जातील. इट विल टेक टाइम. ऍक्च्युली इट इज नॉट अ इमिडिएट प्रोसेस. इट विल टेक टाइम. जसं की शेतकऱ्याने जर काही धान्य पेरलं तर ते काही लगेच दुसऱ्या दिवशी उगवत नाही. इट टेक्स सम टाइम. So it will also take some time to purify your heart. Just we have to make our sincere efforts. Okay. So I think we can stop here, Srinivas. जस्ट अ सेकंड. कोण तर? Okay. हो सर. थँक्यू सर. Okay, okay. Thank you very much. Thank you all for joining with us today. आणि thank you तुम्ही patiently सर्व ऐकून घेतलं. Thank you. Thank you very much. थँक्यू. थँक्यू सर. Thank you, sir. थँक्यू सर.